नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे इंद्रप्रस्थाला निरोप. युधिष्ठिराने विदुरांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. विदुरांचे पांडवांवर अतिशय प्रेम होते. सगळे आपापल्या स्थानावर बसल्यानंतर युधिष्ठिर विदुरांना म्हणाला, तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. हस्तिनापुरात कोणी आजारी आहे काय, की तुमची स्वतःची प्रकृती तेवढी बरी नाही? माझ्या चुलत्यांची प्रकृती बरी आहे ना? तुम्ही इतके उदास का दिसता आहात ते मला सांगा. विदुर म्हणाले, तुझे चुलते आणि त्यांचे पुत्र यांची प्रकृती उत्तम आहे. धृतराष्ट्रांनी तुला माझ्याकरवी एक निरोप पाठवला आहे. विदुरांनी राजाचा निरोप सांगितला. निरोप ऐकून युधिष्ठिर गोंधळात पडला. आपल्या चुलत्याला तो चांगलाच ओळखत होता, त्यामुळे त्याला विश्वासघाताचा वास आला. पण हा निरोप तर अगदी साधा होता. काही क्षण तो विचारात पडला आणि म्हणाला, डोळ्यांना दिसतं त्याहून यात अधिक काही आहे. आपल्या पुत्रांबरोबर द्यूत खेळण्यासाठी आम्ही हस्तिनापूरला जावं अशी राजाची इच्छा आहे असं तुम्ही म्हणालात. मला असं वाटतं की द्यूत हा सगळ्या गोष्टींचा गाभा आहे. तेच राजाचं उद्दिष्ट आहे. आता मी ते पाहू शकतो असं मला वाटतं की हे द्यूत धृतराष्ट्र आणि पंडू यांच्या पुत्रात होणाऱ्या भांडणाचं कारण ठरेल. तुमचं मत जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. तुम्हाला माझं म्हणणं पटतं का? विदुर म्हणाले, माझ्या उदासीनतेचं हेच कारण आहे. द्यूत खेळणं योग्य नव्हे असं माझं मत आहे. ही गोष्ट चुकीची आहे हे मी धृतराष्ट्रांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण ते माझं ऐकायला तयार नाहीत. ही आज्ञा देऊन त्यांनी मला तुझ्याकडे पाठवलं आहे. द्यूत खेळण्याचे परिणाम काय याचा काही प्रमाणात युधिष्ठिराला अंदाज होता. माझ्याबरोबर द्यूत कोण खेळणार आहेत त्यांची नावं तुम्हाला ठाऊक आहेत काय, असे युधिष्ठिराने विदुरांना विचारलं. विदुर म्हणाले, दुर्योधनाचा दुष्ट वृत्तीचा मामा शकुनी आणि विविंशती पुरुमित्र चित्रसेन हे दुर्योधनाचे 3 भाऊ तुझ्याबरोबर द्यूत खेळणार आहेत. युधिष्ठिर म्हणाला, त्यांनी सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे. मी या खेळात दुबळा आहे. फासे टाकण्याच्या कलेतला शकुनी हा फार मोठे जादूगार आहेत. मी काय करू शकणार? परमेश्वरानं जसं ठरवलेलं असतं तसंच या जगात घडून येतं. मी नियतीपुढे असहाय्य आहे. मी त्यांची आज्ञा पाळणारच हे माझं तत्व राजाला ठाऊक आहे. हे माझं राज्य धृतराष्ट्राच्या मालकीचं नाही की त्यांची आज्ञा पाळायला मी बांधील नाही. पिता जर पित्यासारखा आपल्या पुत्राशी वागला तर पुत्रानं पित्याची आज्ञा पाळली पाहिजे. पण इथं तशी परिस्थिती नाही. धृतराष्ट्रांना माझ्या भाग्याचा आनंद नाही. द्यूतग्रह पाहण्यासाठी आणि काही दिवस आपल्या सहवासात घालवण्यासाठी राजानं मला निमंत्रित केलं आहे. खरं म्हणजे या गोष्टी वरवरच्या आहेत. खरी गोष्ट त्याला हवी आहे ती माझ्याबरोबर द्यूत खेळण्याची. मला हे स्पष्ट दिसतं आहे. मला द्यूत खेळणं मुळीच आवडत नाही. हा खेळ अखेर नाशाकडे नेतो, पण तरीही त्यांची आज्ञा पाळली पाहिजे. हा अलिखित कायदा आहे. खेळाचं निमंत्रण आलं तर ते स्वीकारणं हा क्षत्रियांचा धर्म आहे. या सर्व गोष्टीमुळे मी हे निमंत्रण नाकारणार नाही याची माझ्या चुलत्याला खात्री आहे. नियती आपल्या मार्गानं चालू दे. अगदी नकोशा असणाऱ्या हस्तिनापूरला मी तुझ्याबरोबर येतो. कुंती, द्रौपदी आणि आपले भाऊ यांना घेऊन युधिष्ठिर हस्तिनापूरला गेला. जुलमी राजा आणि निर्दयी नियती त्याला ओढून नेत होती. नमस्कार मित्रांनो, मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली पुढची कथा आहे फासे पडले. लवकरच पांडव हस्तिनापूरला पोचले. कौरवांनी त्यांचे जिव्हाळ्याने स्वागत केले. त्यांच्या मुक्कामाची अतिशय सुंदर आणि सर्व सोयींनी परिपूर्ण व्यवस्था केली गेली. वडीलधाऱ्यांना पांडवांनी प्रणाम केला आणि आपल्या चुलत बंधूंची भेट घेतली. त्यानंतर पांडव आपल्या मुक्कामाच्या जागी गेले. त्या रात्री त्यांनी तिथे अगदी छान विश्रांती घेतली. कौरवांनी सर्व व्यवस्था अगदी विचारपूर्वक केलेली पाहून पांडवांना आश्चर्य आनंद वाटला. तुम्ही येऊन 4 दिवस माझ्यासोबत राहा हे राजाने दिलेले निमंत्रण निदान यावेळी तरी मनपूर्वक दिलेले होते अशी त्यांना जाणीव झाली. दिवस उजाडला. आयुष्यातला एक भयानक दिवस म्हणून हा दिवस त्यांच्या स्मरणात कायमचा कोरला जाणार होता. सुगंधी पाण्याने स्नान करून आणि सणासुदीचे कपडे नेसून पांडव आपल्या दालनाबाहेर पडले. दुर्योधन आणि त्याच्या सोबतच्या इतरांनी त्यांना नवे सभागृह पाहण्यासाठी जयंतपुरा या उपनगरात नेले. सभागृह दाखवणे हे केवळ वरवरचे कारण होते. पांडवांना हस्तिनापुरात येण्याचे निमंत्रण देण्यामागचे हे खरे कारण होते त्यांच्याशी द्यूत खेळणे. सभागृह पाहून झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरला परत आले. आपण सगळे बसून द्यूत खेळूया अशी सूचना शकुनींनी केली. अनेक वाईट गोष्टींना कारणीभूत झालेला द्यूत हा जुगाराचा खेळ आपण खेळणार नाही असे युधिष्ठिर म्हणाला.
हा खेळ म्हणजे मैत्रीचा नाश, हा खेळ म्हणजे विष आहे, असेही तो म्हणाला. हे ऐकून शकुनी म्हणाले, युधिष्ठिरा, अशक्य गोष्टी शक्य असल्याचं तू सांगतो आहेस. द्यूत हा एक साधा खेळ आहे. आपलं सर्वस्व इथं थोडंच पणाला लावायचं आहे. काही वेळ आनंदात घालवणारा हा इतर खेळांसारखाच एक खेळ आहे. यावर युधिष्ठिर शकुनींना म्हणाला, तुम्ही माझं म्हणणं समजून घेतलेलं नाही. मला लबाडीनं धन जिंकणं आवडत नाही. तुम्ही काही म्हणा, हा खेळ फसवीचा खेळ आहे असं मला वाटतं. द्यूताचे फासे हातात घेतले की शहाण्याचा मूर्ख माणूस होतो. हा खेळ माणसाची विचारशक्ती नष्ट करतो. तो दारूसारखा आहे. माणसाच्या सद्गुणांचा तो नाश करतो. द्यूताच्या या जोरानं एकदा माणसात प्रवेश केला की कशानंही त्याला बरं करणं शक्य नाही. हा खेळ खेळणं भयानक रोगाप्रमाणे टाळलं पाहिजे. आपण द्यूत खेळायला नको. त्याच्याकडे तुच्छतेने पाहून शकुनी म्हणाले, या युधिष्ठिरानं राजसूय यज्ञ करून द्रव्य मिळवलं. ते त्याला हातातून निसटू द्यायचं नाही. अखेर हे धन त्याला नवीनच मिळालेलं आहे. ते त्याला ठेवून घेऊ द्या. युधिष्ठिरा, आमचं हे आव्हान स्वीकारण्याची हिंमत तुझ्यात नसेल तर तू मुळीच द्यूत खेळू नकोस. शकुनींच्या या बोलण्यामागच्या सुराने युधिष्ठिर दुखावला गेला. तो म्हणाला, मी भ्यालेलो नाही किंवा मला तुमच्यासारखा धनाचा लोभही नाही. तुम्हाला हेही ठाऊक आहे की मला कोणी द्यूत खेळण्याचं आव्हान दिलं तर मी ते नाकारणार नाही. मी खेळायला निश्चितच तयार आहे. माणसाच्या सर्व शहाणपणापेक्षा प्राक्तन बलवत्तर असतं. माझ्याबरोबर कोण खेळणार आणि पण काय लावला जाणार हे मला सांगा. दुर्योधन म्हणाला, तू जितकी मूल्यवान रत्न आणि धन पणाला लावशील तितकी मी पणाला लावीन. माझ्या वतीने शकुनी मामा तुझ्याशी खेळतील. युधिष्ठिर म्हणाला, हे नियमाला धरून नाही, असं पूर्वी कधीही झालेलं नाही. प्रत्यक्ष तूच खेळलं पाहिजेस आणि तूच पण लावला पाहिजेस. शकुनी म्हणाले, दुर्योधन म्हणतं तसं व्हायला काहीच हरकत असण्याचं कारण नाही. तुला खेळायचं नाही म्हणून तू काही ना काही सबबी पुढे करतो आहेस. तुला जर खेळायचं नसेल तर तसं स्पष्ट सांग. यावर युधिष्ठिर काहीच बोलू शकला नाही. हळूहळू सभागृह भरून गेलं. भीष्म, द्रोण, कृप, विदुर हे सर्वजण तिथे हजर होते. राजा धृतराष्ट्रही तिथे होते. द्यूत खेळायला सुरुवात झाली. फासे टाकले गेले. युधिष्ठिराने आपल्याकडची रत्न, दागिने, संपत्ती सर्व पणाला लावली. राजपुत्र दुर्योधन म्हणाला, तुझ्याप्रमाणे मीही या सर्व गोष्टी पणाला लावतो. शकुनीने फासे हातात घेतले. त्याने ते कौशल्याने हलवून जमिनीवर टाकले. जिंकलो! शकुनी मोठ्याने ओरडले. युधिष्ठिराने हजारो सोन्याची नाणी आणि रत्नखचित माळा दिल्या. पुन्हा तोच पण लावला गेला. पुन्हा फासे टाकले गेले. जिंकलो! असे पुन्हा शकुनी मोठ्याने ओरडले. सर्वांच्या कानी आले. आता सभागृह स्तब्ध झाले होते. खेळ चालू राहिला. जुगाराचा ज्वर गरीब बिचाऱ्या युधिष्ठिराच्या रक्तात शिरला होता. खेळी मागून खेळी सुरू राहिल्या होत्या. त्या भयानक खेळीचे जिंकलो हे शकुनींनी उच्चारलेले एक सुरी ध्रुवपद पुन्हा पुन्हा कानी येत होते. तो आता केवळ आनंदाचा उद्गार उरला नव्हता. युधिष्ठिर हळूहळू सतत हरत गेला. दागिने, रथ, सोने, घोडे, संपत्ती, हत्ती, सेना, दास, खजिना, धान्याचे कोठार, भांडीकुंडी या युधिष्ठिराच्या सर्व गोष्टी जिंकलो या शकुनीच्या ऐकू येणाऱ्या घोषणांनी गिळून टाकल्या. आता कोणीतरी मध्यस्थी करून हे थांबवले पाहिजे असा विचार विदुरांच्या मनात आला. ते धृतराष्ट्रांना म्हणाले, महाराज, तुमच्या कानांना जरी सुखाचं वाटलं नाही तरी माझं म्हणणं तुम्हाला ऐकून घेतलं पाहिजे. वैद्यानं दिलेल्या औषधाची चव आजारी माणसाला आवडणार नाही. पण आपला आजार नाहीसा व्हावा असं जर वाटत असेल तर त्यानं ते औषध सेवन केलं पाहिजे. तुझा हा प्रिय पुत्र जन्माला आला तेव्हाची ती वेळ तुला आठवत असेलच. त्यावेळी भयानक अपशकुन घडून आले होते. असं का होतं आहे असं तू मला विचारलंस तेव्हा मी तुला म्हणालो की तुझा हा पुत्र जगाच्या नाशाला कारणीभूत होणार आहे. या जगाला वाचवण्यासाठी तू आपल्या या पुत्राचा वध कर असं मी तुला म्हणालो होतो. पण तू माझं ऐकलं नाहीस. पण आता ती वेळ आली आहे, यावर तू विश्वास ठेव. हा द्यूताचा खेळ असाच चालू राहिला तर या जगाचा नाश होईल. पांडवांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल तो करणाऱ्या शिक्षा ही होणारच. आपल्या पुत्रांचे मृत्यू पाहावे लागल्यामुळे वार्धक्यात फार मोठं दुःख तुम्हाला भोगावं लागणार. शूरवीर पांडवांवर तू अन्याय करू नकोस. लोभ ही एक भयानक गोष्ट आहे. लोभाचा हा रोग तुम्हाला झाला आहे आणि तुमच्याकडून वारसा हक्कासारखा तो तुमच्या पुत्रांकडेही गेला आहे.
पांडवांना युद्धात हरवण्याची शक्ती तुझ्या पुत्रात नाही आणि म्हणून लबाडांच्या राजाची मदत घेऊन तो पांडवांना फसवून जिंकण्याचा प्रयत्न करतो आहे. कृपा करून हे थांबवा, याचे परिणाम भयानक होतील. कृपा करा आणि हे थांबवा. राजा धृतराष्ट्र उत्तरादाखल यावर एक शब्दही बोलला नाही. यानंतर सभागृहात शांतता पसरली. जमिनीवर फाशाच्या सोंगट्या टाकल्याचा आणि शकुनीने जिंकलो ही घोषणा केल्याचा हे दोनच आवाज ऐकू येत होते. कुणीच बोलत नव्हते. दुर्योधनाने आपला चेहरा विदुरांकडे वळवला. तो विदुरांशेजारी येऊन उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, आमच्या समोर इतरांची स्तुती करण्यात तुम्ही कुणालाही हार जाणार नाही. ही गोष्ट माझ्या बालपणापासून मी पाहत आलो आहे. तुम्ही नेहमीच पांडवांची बाजू उचलून धरली आहे. मी तुम्हाला कधीही आवडलेलो नाही. तुम्ही सतत माझी निंदाच केली आहे. ज्या हाताने तुम्हाला अन्न भरवलं, त्या हातांशी तुम्ही कृतज्ञ झालात. माझ्या पित्याला माझ्याविषयी वाटणारी नैसर्गिक ममता तुम्ही नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहात. तुम्ही आमचे हितचिंतक आहात असं तुम्ही म्हणत असला तरी ते खरं नाही, ते खोटं आहे असंच मला वाटतं. आमच्यासाठी तुम्ही दुःख करू नका. आम्ही सुखात आहोत. तुम्ही तुमच्या लाडक्या पुतण्यांसाठी दुःख करा, कारण आता काही क्षणातच ते भिकारी होणार आहेत. याबद्दल मी शकुनी मामांचा ऋणी आहे. तुम्ही मला भविष्याबद्दल धोक्याच्या सूचना दिल्या आहेत, पण ज्या परमेश्वरानं मला या जीवनाच्या प्रवासाला पाठवलं त्यानं लिहून ठेवलेलं भविष्य कुणीही बदलू शकत नाही. माझ्याशी किंवा माझ्या पित्याशी बोलून तुम्ही आमच्या भविष्याचा मार्ग बदलू शकता अशी स्वतःची खुशमस्करी करणं सोडून द्या. मला काही काळ एकटं राहू द्या. माझ्या पित्याशी तुम्ही मगाशी बोललात तसं पुन्हा बोलू नका. इतके बोलून दुर्योधन तिथून निघाला आणि द्यूताचा खेळ सुरू होता तिथे गेला. द्यूताचा खेळ सुरू होता. शकुनींनी क्रूर स्मित केले आणि ते म्हणाले, युधिष्ठिरा, तुमच्याकडे असलेले सर्व भौतिक वैभव तुम्ही द्यूतात हरला आहात. आता तुमच्याजवळ काहीच उरलेलं नाही. जे आपलं म्हणता येईल असं जर काही तुमच्याकडे असलं तर तुम्ही ते पणाला लावा. राजपुत्र दुर्योधन आतापर्यंत जे जिंकला आहे ते सर्व पणाला लावेल. तू जर जिंकलास तर आतापर्यंत तू जे हरलास ते सर्व परत मिळवशील. खेळाच्या वेड्या नादात युधिष्ठिराचे डोके ठिकाणावर राहिले नव्हते. काही वेळ तो विचार करीत निशब्द बसून राहिला. अचानक त्याने आपल्या मनाशी निर्णय घेतला आणि तो म्हणाला, पणाला लावण्यासारखं अजूनही माझ्याकडे काही आहे. माझा कृष्णवर्णाचा धाकटा भाऊ नकुल मी पणाला लावतो. खेळ सुरू झाला आणि शकुनींनी घोषणा केली, मी जिंकलो. युधिष्ठिर म्हणाला, आता मी माझा शहाणा भाऊ सहदेव याला पणाला लावतो. त्याच्याशी तुलना होईल असा दुसरा कोणीही नाही. त्याला पणाला लावणं मला नको आहे, पण त्याला पणाला लावणं मला भाग आहे. फासे टाकले गेले. मी जिंकलो, शकुनी ओरडले. शकुनी म्हणाले, माद्रीचे पुत्र तू हरला आहेस, पण अजून 2 भाऊ उरले आहेत, पण ते पणाला लावण्याच्या योग्यतेचे आहेत असं तुम्हाला वाटत नाही. तुझं बरोबर आहे. नकुल आणि सहदेव तुला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून तू त्यांना पणाला लावलंस. पण खरं म्हणजे तुझ्या या पणाचं मूल्य आमच्या पणाच्या मूल्याशी समान आहे असं आम्हाला वाटत नव्हतं. पण तरीही आम्ही मनाचं औदार्य दाखवलं आणि नकुल सहदेवाला पणाला लावू दिलं. ते जाऊ द्या. आम्ही जिंकलो आहोत. उरलेले 2 भाऊ पणाला लावण्याच्या योग्यतेचे नाहीत असं तुला वाटतं आणि मला सुद्धा ते पटतं. पण खेळ चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला काहीतरी मार्ग शोधावा लागेल. कदाचित माद्रीच्या पुत्रांपेक्षा इतर दोघे खूप वरचढ आहेत असं तुला वाटत असेल. तुझं मन मागे पुढे होत आहे याचं हेच कारण असावं. शकुनी युधिष्ठिराच्या उत्तराची वाट पाहत राहिले. शकुनींचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिर संतप्त झाला. शकुनींचे शब्द आगीसारखे त्याचे हृदय जाळीत गेले. युधिष्ठिर म्हणाला, कृपा करून असं काही बोलू नका. आम्हा भावात भांडण लावून देण्याचा तुमचा विचार दिसतो आहे, पण ते तुम्हाला कधीही शक्य होणार नाही. हा अर्जुन, त्याच्या तोडीचा जगात कोणी नाही. मी त्याला पणाला लावतो. शकुनींनी फासे टाकून घोषणा केली, मी जिंकलो. युधिष्ठिर म्हणाला, हा भीम, हा आमचा सेनाप्रमुख आहे. तुमच्या सगळ्यांपेक्षा त्याची शक्ती मोठी आहे. आता मी या भीमाला पणाला लावतो. फासे टाकले गेले. मी जिंकलो. शकुनींनी घोषणा केली. युधिष्ठिर म्हणाला, आता मी स्वतःला पणाला लावतो. फासे टाकले गेले. मी जिंकलो. शकुनींनी घोषणा केली. सभागृहात शांतता पसरली. काही क्षणातच शकुनींच्या मुखातून शब्द उकळत्या शिशासारखे निघाले. अजून तुमच्याकडे द्रौपदी आहे. तिचा पण तुम्ही हरलेला नाही. हे ऐकताच शकुनीच्या मस्तकावर घाव घालण्यासाठी भीमाने आपली गदा सरसावली, पण नजरेच्या खुणेने अर्जुनाने त्याला थांबवले. युधिष्ठिराची विचारशक्ती त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. युधिष्ठिर म्हणाला,
पांडवांची पट्टराणी द्रौपदी हिला मी आता पणाला लावतो. अखेरच्या खेळीचे फासे टाकले गेले. मी जिंकलो. शकुनींनी द्यूताच्या खेळातली आपली अखेरची घोषणा केली. पांडव आपले सर्वस्व हरले होते.